ऑल ऑफ यू. आजचे गणित पहा. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती संख्या कोणती? तर अशा प्रकारचे गणित कसे सोडवायचे पहा. तर एका संख्येच्या म्हटले त्या संख्येला मानायचं x. x गुणुले 50%. संख्येच्या च्या म्हटलेत म्हणून गुणुले 50%. 50 म्हणजे टक्केचा अर्थ काय? छेद 100. 50ला छेद 100. त्यामधून किती वजा केले? 50 वजा केले. तेव्हा किती उरतात म्हटलेत? 50. तर ते अशा प्रकारे लिहून घ्यायचे. आता नेक्स्ट स्टेप काय? तर हे जे वजा 50 आहे ते बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाणार आणि बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाताना ह्या वजा 50चे काय होणार? अधिक 50. लिहून घ्या. 50 अधिक 50. आता ही बेरीज करून घ्या. किती होते? 100. नेक्स्ट स्टेप काय? x गुणुले आता हे जे आहेत हा जो 50 अंश छेद 100 हा जो अपूर्णांक आहे तो बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला काय जाताना काय होणार? अंशाचा छेद आणि छेदाचा अंश. तर बघा x बरोबर हे 100 आहे तसे घ्या. 100 गुणुले काय होणार? छेदाचा काय होणार? अंश आणि अंशाचा काय होणार? छेद. सोडवा आता. 50 × 50 50 दोन्ही 100 आणि 100 गुणिले 2 बरोबर 200. म्हणजे ती संख्या किती आहे? 200. 200च्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात.